बऱ्याचदा आहे ना पुऱ्या करताना पुऱ्या तेलकट होतात किंवा काही वेळेस तर पुऱ्या फुगत सुद्धा नाहीत आणि पुऱ्या फुगल्या नाही की त्या कडक होतात। म्हणूनच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कमी तेलकट आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन पुऱ्या बनवायला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिता's रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिता's रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे चाळून घेतलेलं पीठ आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सुके जिन्नस हे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झालं पीठ की यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी एकदम भरकन ओतायचं नाही आहे, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। कणिक इथे मी मळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। कणकेचा पातळ अजिबात करायचं नाही आहे। आता वरून तेल लावून घ्यायचं आहे पीठ सुकू नये म्हणून आणि यावर झाकण ठेवून फक्त 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊयात। बरोबर इथे 10 मिनिटं झालेली आहेत। पीठ आपलं मस्त फुलून आलेलं आहे। पुन्हा एक त्याला मळून घ्यायचं। लक्षात घ्या, पुऱ्या बनवण्यासाठी जे पीठ आपण ठेवतो ना रेस्ट करायला 10 मिनिटाच्या वरती कधीच ठेवायचं नाही आहे। इथे पीठ मी मळून घेतलं पुन्हा एकदा मस्त असं 1 मिनिटभर आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। चपातीला गोळे करतो त्यापेक्षा थोडेसे इथे मी मोठे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करूया। पुऱ्या लाटण्यासाठी मी इथे गव्हाचं सुकं पीठ वापरलेलं आहे। अगदी थोडं पीठ वापरायचं आहे, जास्त पीठ वापरला तर पुऱ्या तळताना आहे ना तेलात सगळं ते सुकं पीठ जातं आणि तेल पूर्णपणे खराब होऊन जातं। पुरीची कणिक आहे ना मळताना आपण नेहमी घट्टसर मळून घ्यायची। जर ती कणिक पातळ झाली ना तर पुऱ्या तेलकट होतात आणि थंड झाल्यावर जे अशा चिपचिपीत तेलकट होतात, त्याच्यामुळे शक्यतो घट्टच मळून घ्यायची। आता पुरी मस्त लाटून झालेली आहे मोठी, याची छोटे छोटे आपण पुऱ्या बनवून घेऊयात। त्यासाठी वाटी घ्यायची किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि हव्या त्या आकारामध्ये आपण पुऱ्या अशा एकसारख्या बनवून घ्यायच्या आहेत। पुरी लाटताना आहे ना जास्त पातळ लाटून घ्यायची नाही, पातळ लाटली तर ती तळल्यानंतर कडक होते आणि फुगत सुद्धा नाही अजिबात। त्यामुळे मीडियम साईजमध्ये मी दाखवली आहे त्याच पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे। चला इथे पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, तळून सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते पुऱ्या। पुऱ्या तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल अजिबात थंड असलं नाही पाहिजे, कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि आता पुरी तळायला आपण तेलामध्ये सोडलेली आहे। तेलाला छान असा फेस आला आहे, बघू शकता, म्हणजे आपलं छान असं तेल कडकडीत असं गरम झालेलं होतं। पुरी फुलून सुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि जास्त उलट पुलट करायची नाही, पुरी एकदाच पलटी करायची आहे। खालची बाजू तळल्यानंतर मी इथे पलटी करून घेतली आहे। जर जास्त उलट पुलट केली ना पुरी की ती तेलकट होते आणि पुरी थंड झाल्यावर आहे ना खूप चिपचिपीत अशी तेलकट तेलकट दिसते, खायलाही कंटाळा येतो। इथे पुरी तळून झाली आहे, टिश्यू पेपरवरती काढून घेतली आहे। अजून तुम्हाला मी पुऱ्या इथे तळून दाखवते थोड्याशा। या पद्धतीने पुऱ्या तळून बघा, अजिबात तेलकट होणार नाही आहेत पुऱ्या आणि टम्म छान फुगून येत आहेत, तुम्ही बघू शकता। आणि अशाच पद्धतीने बाकी सर्व पुऱ्या सुद्धा मी इथे तळून घेणार आहे।